नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 8वी गणित. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दिवाळीमध्ये आपण आहोत. दिवाळीचा आनंद घेता घेता बऱ्याच मुलांचं गणिताकडेही बऱ्याच मुलांचं लक्ष आहे. काही गणितं पाठवणे, काही पेपर सोडून पाठवणे, काही जुने लेक्चर्स बघणे. त्यामुळे वॉच टाईम ह्या त्या गोष्टी मला दिसत आहेत की तुमचं लक्ष आहे, म्हणजे मला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यात नॅशनल अचिव्हमेंट सर्वेमध्ये पण च्या प्रिपरेशनसाठी आहेत. बरेच पेपर मी पाठवतो आहे. पेपर्स माझ्याकडे तर रेडी आहेत. काही गोष्टी मी पुढं फॉरवर्ड करतो. तरी पण ते काय नॅशनल अचिव्हमेंट सर्वे आपल्याला आनंदानं त्या परीक्षेला सामोरं जायचं विदाऊट टेन्शन. जेवढी काही मदत होईल ती शालेय स्तरावरती किंवा माझ्या स्तरावरती जेवढे काही प्रयत्न होतील तेवढे आपण करतो आहे. आत्ता बाळांनो, प्रॉब्लेम सेट आपण 6 परीक्षा लगेच ज्या परीक्षेला आपण लगेच सामोरं जायचं आहे दिवाळी सुट्टी संपल्याबरोबर, त्याचा प्रॉब्लेम सेट एक आपण सॉल्व्ह करायला लागलो आहे. अभ्यासक्रम ऑलरेडी पूर्ण केला आहे सगळा. ते तुम्ही लेक्चर्स बघाल. परत 8वीच्या प्रिय मित्र हो, तुम्हाला परत सांगतो आहे की गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा, पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा आणि मग त्या 8-9 लेसन्सची तयारी करा आणि मग आपण सामायिक परीक्षेला व्यवस्थितरित्या सामोरे जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मोठ्या प्रमाणात मुलं जॉईन होत आहेत, बघतायत, वॉच टाईम वगैरे भरपूर वाढतो आहे. तो परीक्षेच्या निमित्तानंच फक्त. आधीमध्ये फारसं बघत नाही, तसं नका करू. दररोज थोडा वेळ काढून ते बघत राहा. पालक बंधू भगिनींनाही स्वतःशः आभारी आहे की मुलांना व्हॉट्सअपची व्यवस्था करून देत आहे. पण तो गणिताचा अभ्यास करत असताना विशेष करून गणित पुस्तक वही समोर आहे काय बघणं हे पप्पा मम्मीचं दोघांचंही थोडंसं काम आहे. प्रॉब्लेम सेट एक बाळांनो मधलं प्रत्येक गणित आपण एक कन्सेप्ट्स म्हणून बघत चाललो. असं करत आपण 16व्या प्रश्नाला आपण आता आलो आहे. समांतरभुज चौकोन असा काढा की DC 5.5, कोण D 45 आणि AD आहे 4 सेमी. समांतरभुज चौकोन पॅरलोग्राम काढायचा आहे. आणि त्या समांतरभुज चौकोनासाठी किमान ते 5 घटक दिलेले आहेत. ते कसे दिलेत बघा जरासं. पॅरलोग्राम म्हणजे काय, समांतरभुज चौकोन म्हणजे काय, त्याची रफ फिगर आपल्याला माहिती असावी. सॉरी, हा समांतरभुज चौकोन हा पॅरलोग्राम आहे. समांतरभुज चौकोन ही कच्ची फिगर आपण काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये हा समांतरभुज चौकोन समोरासमोर याच्या प्रॉपर्टीजसुद्धा माहिती असेल पाहिजे. आता समजा की ABCD अशा पद्धतीने त्याचं नाव देतो मी. समांतरभुज चौकोन पॅरलोग्राम, समोरासमोरील बाजू समांतर असतात, समोरासमोरील बाजू एकरूपसुद्धा असतात, हे तुम्हाला माहिती आहे. ह्याच्याबद्दल कच्ची आकृती काढत असताना सुद्धा जरा ह्याचं भान ठेवूया. D हा 45 अंशाचा कोन आहे, म्हणजे लघु कोन दिसायला पाहिजे. बरोबर, हा 45 दिसतो आहे. राईट. AD आहे बघा, D आहे. त्यानंतर DC आहे का, DC 5.5, AD आहे 4, हा AD 4 आहे. ठीक आहे. त्यानंतर AD 4 काढायला सांगितलं आहे, DC काढायला सांगितलं आहे 5.5. ठीक आहे, 5.5 तर 5.5. आणि मग आपल्याला हा चौकोन पूर्ण करायला सांगितले. आता लक्षात येईल तुमच्या, ह्याच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात बाळांनो. समांतरभुज चौकोनाच्या म्हणजे ही जी बाजू आहे ही सुद्धा 5.5 असणार, ही सुद्धा 4 असणार. म्हणजे हा पॅरलोग्राम की समोरासमोरील बाजू सारख्या असणारा हा जो समभुज चौकोन समांतरभुज चौकोन आपल्याला काढायचा आहे. ही जी प्रॉपर्टी झाली, समोरासमोरील बाजू एकरूप असतात, ह्या न देता सुद्धा आपण ह्या गोष्टी वापरल्या आहेत. हे 5.5, हे 5.5, हे 4, हे 4. हा चौकोनाची फिगर आपल्याला ड्रॉ करायची आहे. म्हणजे ही कच्ची आकृती म्हणून काढली, पण पक्की आकृती काढणार होत आता. कशी काढूया सांगा जरा आता. हां, पक्की आकृती काढण्यासाठी स्केल, कंपास, पट्टी, पेन असायला पाहिजे. ठीक आहे. पहिल्यांदा कोणता रेषाखंड काढूया, AD काढूया. AD काढला तर चालला असता, DC काढला तर चालला असता, काढूया चला. किंवा तुम्ही पहिल्यांदा DC काढलं म्हटलं DC, बरं ठीक आहे असंच काढूया. आता AD काढूया. AD याची लांबी आहे ही 4.5. हा सेगमेंट मी आता 4 सेमी करेक्ट न करता मी अंदाज आता 4 सेमी घेतो बघा. ओके, हा 4 सेमीचा माझा AD काढला.
त्यानंतर आपल्याला कोन मापकाची गरज आहे की मला जेणेकरून 45 अंशाचा कोन काढायला पाहिजे, होय की नाही. मग कोन मापक वापरूया. ओके. आणि डी वरती कोन मापकाचा हा जो मिड पॉईंट आहे तो आपण ठेवूया आणि 45 अंशाचा कोन काढायचा. मला इथून नाही मोजणार, आपण ए सी झालेला कोन पाहिजे तो. त्यामुळे ए बाजूपासून आपण हा 45 डिग्रीज 45 अंश एक खून करून घेतो मी 40 आणि 50च्या दरम्यानची. आणि मग हा रे वाढवून टाकूया. हा एक किरण आहे तो आपण वाढवूया असा. हा एडी किरण हा वाढवूया. ओके बाळा. हा 45 अंश 45 डिग्रीज. ह्याच्यावरती मला सी डी काढायचा आहे. आता डी पासून सी हा जो बिंदू आहे ना हा काढायचा आहे. सी डीसाठी मला कितीचा चाप मारावा लागेल सांगा. हा बोला जर असं तर कितीचा चाप मारून घ्यावा लागेल सी डी करता. हा ओके. किती दिले बघा बरं. सी डी 5.5 म्हणजे डी पासून सी हा जो बिंदू आहे तो 5.5 अंतरावरती आहे असा अर्थ होतो. हे माझं 4 होतं तर मी 5.5 म्हणजे त्याच्या अनुषंगानं थोडंसं जादा डिस्टन्स घ्यायला पाहिजे मला, किंवा मी एडीचं डिस्टन्स ना थोडंसं कमी करून घेतो. माझं हे अंदाजे होतं. हा ए इथं घेतो. एडी हा असा घेतो बघा. हा माझा 5.5चा एक सेगमेंट घेतला आणि मी असं मी इथं त्याला डीसाठी ह्याची जागा करून घेतली. हा मी चाप मारला, हा मारला तो 5.5चा. तुम्हालाही असा मारावा लागेल बरोबर. आता ह्याच्यानंतर सी बिंदू झाला ना, हा सी झाला. आता पुढं काय करूया. हा जो 5.5चा होता तेवढाच की नाही, हा तेवढाच आहे. तेवढाच हा आपला दुसरा बिंदूसुद्धा हा बी बिंदूसुद्धा आपल्याला 5.5वर अंतरावर असणार, कारण त्या समोरची बाजू तेवढी आली पाहिजे बरोबर आहे. आता हे जे 4 होतं ना, हे जे 4 होतं ना तेवढ्याच वरती हा बी पण बिंदू असला पाहिजे. हे बघा, हा जो ए डी आहे तेवढाच ह्या समोरचा चाप असणार. जेवढा हा सी डी आहे तेवढाच मी हा समोरचा चाप काढायला लागणार. आणि ह्याला मला आता बी नाव द्यावं लागेल आणि हा पॉईंट्स आता जोडून घ्यावे लागतील. हा जो भाग आहे तो आपल्याला जोडावा लागेल. आता असं समोरासमोर बाजू समांतर असणारा हा जो सेगमेंट तयार होईल की हा चौकोन आपल्याला अशा रीतीनं पूर्ण करून घ्यावा लागेल. जेवढं हे सेगमेंट आहे ए बी सी डी हा समांतर चौकोन, समोरासमोरील बाजू समांतर आहेत सगळ्या बाजू. हा जो माझा चाप होता तो 5.5चा होता, हा 4चा होता, तर हा पण 4 सेमीचा आपल्याला काढून घ्यावा लागेल. हा 4पेक्षा जो कमी होता हा डिस्टन्स आपल्याला चाप मारून घ्यावे लागतील आणि मग आपल्याला हा रचना त्या चौकोनाची पूर्ण करून घ्यावी लागेल. असा हा चौकोन रचना हा भाग सुरुवातीपासूनच आपण पूर्ण करत आलो आहे. चाप मारणे, खुणा करून घेणे, चौकोन ह्या भागामध्ये पण समोरासमोर बाजू समांतर कशा असतील हा भाग इथं होता. विरुद्ध कोनसुद्धा त्याचे एकरूप येणार आहेत. समोरासमोर बाजू समांतर असल्यामुळं हा असा चौकोन आपल्याला काढून घ्यायचा आहे किंवा असा भाग आपल्याला तो पूर्ण करून घ्यावा लागेल. परत एकदा 8वीच्या मित्रांना आठवण करून देतो आहे की सगळाच पोर्शन आपण पूर्ण केला आहे. पेपर्स आहेत, न्यासच्या पद्धतीचे पेपर्स काही पाठवतो आहे. मुद्दाम काही विज्ञानच्या जर काही गोष्टी अवेलेबल झाल्या तर त्याही पाठवतो. इतर विषयाच्या सुद्धा जर माहिती मला मिळत गेली तरी मी तुम्हाला शेअर करतो आहे. 8वीच्या मित्रांना परत सांगतो आहे की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. बऱ्याच चांगल्या मुलांचा रिस्पॉन्स आहे. पटपट उत्तर पाठवणे, पटपट पेपर सोडवणे या गोष्टीबद्दल मी त्यांचं त्याबद्दलही तुम्हा सर्वांना धन्यवाद. तर ह्याच्या पुढचा सम बघा कसा आहे. आता पुढचा सम जरासं वाचा बघूया काय म्हणले बघा. पुढचा सम बघा कसा आहे. आता सोबत एक आकृती दिल्या आणि पॅरलल लाईन्स दिलेत आणि त्यांची मापं काढायला सांगितलं बाळांनो. याची मापं काढायला सांगितलं. काय मापं काढायला सांगितलं बघा.
एल आणि एम हे समांतर रेषा आहेत, सी आणि डी, पी आणि क्यू ह्यासुद्धा समांतर रेषा आहेत आणि ABCD ह्या कोणाची मापं इथं काढायला सांगितलेली आहेत. तिथं आपल्याला समांतरभुजच्या बाबतीमध्ये जे जे प्रॉपर्टीज आपण लर्न केलो आहे, ज्या ज्या गुणधर्म आपण शिकलो आहे, ते सगळे गुणधर्म इथं वापरावे लागतील. बघूया तर मग कसं वापरता येईल. सगळा प्रॉब्लेम सेट ॲज अ संकल्पना म्हणून आपण पूर्ण करतो आहे. सगळे टॉपिक्स पूर्ण केलेत. पहिल्यापासून टॉपिक्स अटेंड करा म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. हे बघा, एल आणि एम ह्या नावाच्या दोन रेषा आहेत. एल आणि एम नावाच्या दोन रेषा आहेत आणि मग ह्या दोन रेषांना ह्या दोन छेदिका छेदतायत. हे बघा असं आहेत. ह्या दोन छेदिका सुद्धा समांतर आहेत. या दोन छेदिका ज्यांची नावं आहेत पी आणि क्यू ह्या सुद्धा समांतर आहेत. त्याच्यामध्ये काही कोण आपल्याला म्हणजे एक कोण हा 75 अंशाचा दिला आहे आणि मग आपल्याला ए बी, हा बी आहे बघा, हा सी आहे आणि हा डी आहे. ह्या चारही कोणांची मापं आपल्याला शोधायला सांगितली. एक कोण दिला असेल तर इथले सगळेच कोण आपल्याला काढता येतील. इथले 4, इथले 4, 8, इथले 4, इथले 4, 8 आणि 16 कोण तयार होणार आहेत तिथं. 4, 4, 4, 4 ह्या सगळ्यांची मापं आपल्याला ठरवायची आहेत. पण हा भाग आपण ABCD ह्या कोणाची मापं काढा असा तो भाग आहे. आता हा कसा पूर्ण करत जाऊया जेणेकरून आपल्याला उत्तरापर्यंत पटपट पोचता येईल. तर ह्याच्यापूर्वी जे आपण लर्न केलं होतो तर एक एक गोष्ट आपण बघत जाऊया. ह्या हिरव्या रेषांच्याकडे तुम्ही बघालात तर काय होत जाईल बघा. ह्या हिरव्या रंगाच्या दोन रेषा आहेत ना, ह्या दोन रेषांची ही एकच छेदिका म्हणून जर तुम्ही बघितले, फक्त एवढं लक्ष द्या तुम्ही, ह्या दोन रेषा आणि ही छेदिका, हा 75चा कोण आहे तर हा कोण कितीचा असेल एवढंच बघा तुम्ही. हा कोण कुठल्या प्रकारचा असेल आणि किती अंश असेल. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे इथं गिव्हनमध्ये बघा, हे इथं पक्षामध्ये हे एल आणि एम एकमेकांना पॅरलल आहे आणि पी आणि क्यू हे सुद्धा पॅरलल आहे. आपण एल आणि एमचा फक्त विचार करूया म्हणजे तर आपल्याला असं दिसेल इथं. तर हा भाग आपल्याला इथं ह्या दोन समांतर रेषा आणि ही एक छेदिका बघितली तर असं लक्षात येईल ए ह्या कोणाचं मापसुद्धा किती येणार सांगा बरोबर 75 अंश, कारण तो संगत कोण आहे बघा. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे संगत कोण एकरूप असतात. बरोबर, एचं माप झालं. हा किती अंश येणार सांगा आता, किती अंश येणार सांगा बरं, 75 अंश येणार. आता तुम्ही ह्या पण रेषा समांतर आहेत बघा. कुठल्या ह्या रंगाच्या दोन रेषा आहेत. हे बघा, आता ह्या केसरी रंगाच्या ह्या दोन रेषा आणि ही एक छेदिका, ही छेदिका बघा. इथं 75 आलं एचं माप. इथं हा बी कोण बघा कडा. आता बी हा कुठल्या प्रकारचा कोण असेल. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे संगत कोण एकरूप असतात. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे असे झेड अक्षरावरचे कोण आहेत त्यांना कसले कोण म्हणतो आपण बाळून सांगा बघूया. ह्या झेड अक्षरावरचे कोण हे त्या आकृतीमध्ये शोधता आले पाहिजेत तुम्हाला. ए आणि बी हे कुठल्या प्रकारचे कोण आहेत, पण त्यासाठी रेषा समांतर आणि छेदिका ह्याचं नीट निरीक्षण असलं पाहिजे. ए आणि बी, ए 75 असतं, जेवढा कोण ए असणार आहे तेवढाच कोण बी असणार आहे आणि तेवढंच त्या दोन्हीचं मापसुद्धा 75 अंश येणार. पण संगत कोण नाही आहे ते व्युत्क्रम कोण, अल्टरनेट अँगल्स. लक्षात आलं. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे विरुद्ध कोण सुद्धा एकरूप असतात. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता हे आणि ह्या दोन रेषा असतील तर याच्या विरुद्ध कोणाच्या ज्या जोड्या आहेत ना हे सुद्धा एकरूप असणार. आता हा आणि हाचा विरुद्ध कोण येणार बघा. बी आणि डी एकमेकाचे विरुद्ध कोण येणार. हे आणि हे सुद्धा एकरूप असणार आणि हा सुद्धा एकरूप असणार. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे विरुद्ध कोण सुद्धा एकरूप असतात. दोन रेषांना एका छेदिकेने, या छेदिका आणि समांतर रेषा ही कन्सेप्ट्स नीटपणे तुम्ही बघितलात तर ते तुम्हाला कळून जाईल की पहिल्या आकृतीमध्ये आता इथं जे झालं ना, इथं ही जी जोडी झाली ती विरुद्ध कोणाची जोडी झाली. विरुद्ध कोण एकरूप असतात. दोन रेषा एकमेकांना छेदल्या की त्यांचे निर्माण होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात. म्हणजे जेवढा बी असेल, आता हा जो बी कोण आहे, हा जो कोण बी आहे तेवढाच वळण कोण येणार डी, त्याचं सुद्धा माप येणार आहे 75 अंश. लक्षात आलं. पुन्हा ह्या लक्षात घ्या. आता ह्या दोन हिरव्या रेषांच्याकडे तुम्ही बघालात, ह्या दोन रेषांच्याकडे, तर ह्या दोन समांतर रेषा झाल्या आणि ते छेदिका मात्र ही रेषा झाली बघा. दोन रेषांना जर तिसरी रेषा जेव्हा छेदते त्या छेदिकेचा विचार करायला लागलात तर असं लक्षात येईल
असंच तुमच्या अशा गोष्टी लक्षात येतील. हा जो कोन सी आहे आणि कोन डी आहे, ह्या कोन सी आणि कोन डी ह्या दोन हिरव्या रेषांच्या मधल्या हे दोन कोण आंतरकोन आहेत. आणि आंतरकोन एकरूप नसतात बाळांनो, त्यांचं माप हे आंतरकोन पूरक असतात. एकाच गणितामध्ये आपल्याला संगत कोण एकरूप असतात, विक्रम कोण एकरूप असतात, आंतरकोन पूरक असतात, विरुद्ध कोण एकरूप असतात, ही प्रॉपर्टी वापरावी लागली. आता हा येणार कोन सी माहिती नाही, डी आहे बघा 75 अंशाचा. कोन सी किती अंश येणार सांगा आता, 180. कोन सी बरोबर 180 वजा 75, त्याचं उत्तर येणार आहे 105 अंश. परत एकदा बघा सगळी उत्तरं. आणि ह्या समांतरता चार, जेव्हा दोन्ही समांतर रेषा दोन जोड्या असतात तेव्हा पुन्हा जास्त विचार करावा लागतो. हा काळजीपूर्वक विचार करावा लागतो आणि मग आपल्याला त्या समांतरता कसोट्या किंवा समांतर रेषा विक्रम कोणाचे जी माप आहेत, तर हा मी 75चा घेतला त्यामुळे उत्तर 75 आले. पुस्तकात समजा 78 असेल तर काय येणार सांगा बरं. ए येणार आहे 78चा, बी येणार आहे 78चा, सी येणार आहे आता कितीचा येणार, कितीचा आला आपला बघा 105 आला ना, तो कितीचा येणार आता 102चा येणार, आणि डी येणार तो 78. हे झालं 75 ने घेतल्यानंतर असं माप आले ना. समजा हे आता 78 असेल, आपलं जे गणित दिलं तिथं त्यामध्ये मला 78 माप दिलं, तर त्या पद्धतीने जी उत्तरं बदलत जाणार आहेत, होय की नाही. हा मी 75चा घेतला. आता हेच उत्तर तुम्ही ह्याच्यातनं बघा ना, कसं बघूया. समजा हे 78 अंश असेल, 78. आता त्या पद्धतीनं काय काय उत्तर येणार बघा जरासं. मी 75चा घेतला, तुम्ही आता 78 बघूया काय उत्तर येणार आहे. हेच गणित सगळं सॉल्व करूया 78नं. हां, 78 डिग्रीचा हा जो कोन आहे तो हा घेऊया आपण, आणि मग आपल्याला याची मापं ठरवता येतील. हा 78, ए 78चा घेऊया. तर ए आणि बी इथं 78 घेऊया. ए 78 असेल तर हा संगत कोन, त्यामुळं ए सुद्धा 78चा येणार बरोबर. त्यामुळे ए आणि बी दोन्ही सारखे, हे दोन्ही 78चे येणार. बी आणि डी हे दोन्ही सारखे, हे पण 78चे येणार. सी आणि डी यांची बेरीज 180 येणार, आणि ह्यातनं 78 वजा होणार. आता किती राहणार सांगा. आता 78 वजा झाल्यानंतर हा 105च्या ऐवजी कितीचा येणार सांगा आता 102 अंशाचा येणार. दोन समांतर रेषा एक छेदिका यांच्यामुळे तयार होणारी कोन आणि त्या समांतरतेचे वैशिष्ट्य, ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर असतात. इथं समांतरता म्हणजे काय, छेदिका म्हणजे काय, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तुम्हाला पटपट. दोन समांतर रेषा एक छेदिका, इथं हा भाग नीटपणे बघा. ह्या दोन समांतर रेषा ह्या आणि त्यांची ही छेदिका, आणि त्या दोन समांतर रेषेची ही जी छेदिका आहे त्याच्यामुळे निर्माण होणारे आंतरकोन, विक्रम कोन, संगत कोन ह्याचे पेर्स आहेत, हे आपल्याला पटपट बघत गेले पाहिजे. किंवा हे नीटपणे लक्षात यायला पाहिजे की विक्रम कोन कसोटी कुठं वापरायची, आपल्याला संगत कोन कसोटी कुठं वापरायची आहे, ह्या गोष्टी आपल्याला नीटपणे कळायला गेले पाहिजे. असा हा भाग होता. समजा की हा 70चा असता तर काय उत्तर आलं असतं. 70 70 70 फक्त वेगळा आला असता. हे 70 हे 70 हे 70 70 70 70 70, मात्र हा 110चा आला असता. असं ह्या कसोट्यांचा वापर करून आपल्याला हा संपूर्ण प्रॉब्लेम सेट आपल्याला सॉल्व करता केला आहे. मी सगळ्याच्या सगळा तुमच्यासमोर परत एकदा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या दलाली, कमिशन, सूट हा भाग आपण पूर्ण केलेला आहे. आता न्यासच्यासाठी थोडंसं काही महत्त्वाचे प्रश्न, काही जुन्या पेपरमधले प्रश्न हे जे मला उपलब्ध होतील गणित विज्ञानचे, हे तुम्हाला पाठवतो आहे. प्रकरण क्रमांक पुढचेही बरेचसेच प्रकरण आपले पूर्ण झालेत. आता राहिलेली प्रकरणं आणि उरलेल्या पोर्शनचाही भाग तुमच्याकडे पाठवतो आहे. न्याससाठी पण आपण तयारी करत आहोत. काही पेपर्स सामायचे मी पाठवतो आहे, तेही नीटपणे तुम्ही सॉल्व करत राहा, आणि प्रश्नसंग्रहामधला प्रत्येक प्रश्न तुम्ही सॉल्व करत राहा. परत एकदा यासारख्या गणितासाठी तुम्हाला मी आठवण करून देतो. ही एक 8 गणितं परत एकदा तुम्ही सॉल्व करून पाठवा, किंवा तुम्ही नाही पाठवलं तरी चालते, पण पटपट हेही गणितं सोडवा. गणितामध्ये चिन्हांचे जे नियम आहेत ते नियम्स आपले पक्के झाले पाहिजेत. काही मुलांच्या शंका आजही त्याच्यामध्ये राहिलेल्या आहेत की ते चिन्हांकित संख्येच्या नियमामध्ये आजही ते गोंधळतात, आणि त्यामुळे पुढच्या गणितामध्ये बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येतो. जोपर्यंत तुम्ही गणिताचे विद्यार्थी आहात
तोपर्यंत चिन्हांकित संख्यांच्या नियमाच्या बाबतीमध्ये आपण सदैव जागृत राहिलं पाहिजे, आपल्याला ते करता आलं पाहिजे. आणखीन एकदा आजच्या अशा काही उजळणी किंवा काही तासांच्यामध्ये काही शंका असतील तर त्याही आपण सॉल्व करणार आहोत. सामायिककरता काही पेपर्स पाठवले तेही तुम्ही सॉल्व करत राहा. दिवाळीचा आनंद घ्या. मॅथ्सचे काही पेपर्स, काही शंका किंवा 8वीचा जो पुढचा भाग आहे तोही लवकरात लवकर मी तुम्हाला पुढे पाठवून देतो आहे. आजच्या तासामध्ये हे एक एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. एवढे हे काही सोपी गणित आहेत. याचं उत्तर किती येणार बघा. काही आजही त्या गणितांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात आणि ते पक्कं असायला पाहिजे. तिसरं -13 - 17 ह्याचं उत्तर काय येणार बघा. आणि चौथं आहे -13 + 17 ह्याचं उत्तर काय येणार बघा. यानंतर 5वं गणित आहे 13 × 17 ह्याचं उत्तर काढा. 6वं आहे 13 × -17 ह्याचं उत्तर काय येणार बघा. 7वं आहे -13 × -17 ह्याचं उत्तर काय येणार बघा. ह्याच्यामध्ये आजही मुलं तटतायत असं लक्षात येतं. चिन्हांकित संख्येच्या नियम आपले पक्के असायला पाहिजेत. ह्याचं उत्तर काय. ही 8 गणितं आजच्या अभ्यासामध्ये तेवढी सॉल्व करून घ्या. इथं अंकगणिताचे नियम नीट काळजीपूर्वक बघा. इथं चिन्ह बेरजेचं आहे म्हणून याचं बेरीज करायचं नाही. इथं चिन्ह वजाबाकीचे आहे म्हणून याची वजाबाकी करायची नाही. ते इथं अडचणीत याल. दोन्ही संख्यांच्या चिन्हाचं निरीक्षण करा आणि गुणाकाराला आणि बेरजेला ते योग्य रीतीनं वापरा. म्हणजे तुमचा या चिन्हांकित संख्येच्या नियमावरचा जो भाग आहे तो सगळा पक्का होत राहील. पुढच्या सर्व शिक्षणासाठी, पुढच्या सर्व एज्युकेशनसाठी आपल्याला हे चिन्हांकित संख्येचे नियम हे चांगले असायला पाहिजेत. चांगल्या रीतीनं ते शिकता आलं पाहिजे. ओके बाळांनो, असे हे प्रॉब्लेम्स सॉल्व करत राहा. सगळ्याच्या सगळे प्रॉब्लेम सेटमध्ये सगळे गणित मी सोडलेत, सगळे एक्झरसाईज सगळे सोडलेत. परत एकदा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि परत हे प्रॉब्लेम सॉल्व करत राहा. सगळा प्रॉब्लेम सेट पूर्ण झाला. आज प्रॉब्लेम सेटमधला थोडासा भाग राहिला होता, तोही भाग आपण पूर्ण झाला. थोडंसं ॲडिशनल गोष्टीसाठी आपण लवकरच विज्ञानचं असेल किंवा गणिताचं असेल काही ह्या गोष्टीमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि दिवाळीकरता परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत आणि त्याची उत्तरं पाठवलात तर अधिक चांगलं आहे. काही मुलं पाठवत आहेत, पटपट सोडवत आहेत सुद्धा. ओके बाळांनो, परत लवकरच आपण पुढच्या अभ्यासक्रमासाठी परत भेटूया. ओके.